वेलकम टू द ई-दिशा लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम. तुमचं स्वतःचं लर्निंग स्पेस, जिथे तुम्ही लर्न कराल, ग्रो कराल आणि तुमचा प्रोग्रेस ट्रॅक करू शकाल. चला सुरू करूया तुमची लर्निंग जर्नी बाय लॉगिंग इन. ही आहे तुमची पहिली स्टेप टुवर्ड्स स्मार्टर लर्निंग. स्टेप 1. एंटर तुमचा रजिस्टर्ड ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर, जे ऍडमिनिस्ट्रेटरने सिस्टीम मध्ये ऍड केलं आहे. स्टेप 2. एंटर युअर पासवर्ड. कीप इट सेफ. हेच तुमचं LMS ऍक्सेस की आहे. प्रोसीड करण्यापूर्वी टर्म्स अँड कंडिशन्स वाचा आणि ऍक्सेप्ट करा. बिकॉज क्लिअर अंडरस्टँडिंग इज इक्वल टू बेटर लर्निंग. आता साइन इन करा आणि तयार व्हा एक इंटरॅक्टिव्ह लर्निंग एक्सपिरियन्स सुरू करण्यासाठी. वेलकम ऑन बोर्ड. तुमची ई-दिशा LMS जर्नी आता सुरू झाली आहे. चला पुढचा भाग, प्रोफाईल सेक्शन. सेक्शन 2. प्रोफाईल. ग्रेट जॉब सायनिंग इन. आता तुमचं प्रोफाईल पर्सनलाइज करूया. स्टेप 1. प्रोफाईल सेक्शन मध्ये जा. तुमचा प्रोफाईल पिक्चर अपलोड करा, कारण लर्निंग पर्सनल असेल तर कनेक्शन अधिक स्ट्रॉंग होतं. स्टेप 2. तुमची बेसिक डिटेल्स अपडेट करा. नेम, ईमेल, मोबाईल एटसेट्रा. करेक्ट इन्फॉर्मेशन ठेवली तर टीचर्स आणि ऍडमिन्स तुम्हाला बेटर गाईड करू शकतात. जर तुम्ही मल्टिपल क्लासेसमध्ये एनरोल्ड असाल तर तुम्ही एनी टाइम क्लास स्विच करू शकता. जस्ट सिलेक्ट युअर क्लास. डॅशबोर्ड ऑटो रिफ्रेश होईल. तुमची प्रोफाईल रेडी आहे आणि तुम्ही पण तयार आहात. नेक्स्ट, सेट युअर गोल्स. सेक्शन 3. सेट युअर गोल. वेलकम टू गोल सेटिंग, जिथे तुमची लर्निंग जर्नी तुम्हीच कंट्रोल करता. स्टेप 1. सेट युअर गोल बटनवर क्लिक करा. या पेजवर तुमचा करंट ग्रेड दिसेल. नेक्स्ट करा. स्टेप 2. तुमचे प्रिव्हियस पर्सेंटेज एंटर करा. आता प्रत्येक सब्जेक्टसाठी तुमचे इम्प्रूव्हमेंट टार्गेट सिलेक्ट करा. सिस्टीम तुमचे टार्गेट स्कोर ऑटो कॅल्क्युलेट करेल. स्मार्ट ना? ऑप्शनल. प्रत्येक चॅप्टरसाठी तुमची अंडरस्टँडिंग लेव्हल रेट करा. आता तुमचे गोल ड्युरेशन निवडा. सिस्टीम एंड डेट ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट करेल. फायनली सबमिट करा. बस, तुमचे गोल्स सेट झाले आणि आता तुमची व्हिजिबल इम्प्रूव्हमेंट जर्नी सुरू होते. नेक्स्ट, टेस्ट मॉड्यूलकडे जाऊया. सेक्शन 4. टेस्ट्स. वेलकम टू युअर टेस्ट्स मॉड्यूल. तुमच्या लर्निंग एक्सपिरियन्सचा मेन पार्ट. इथे तुम्ही तुमच्या टीचरने दिलेली टेस्ट किंवा तुम्ही स्वतः तयार केलेली टेस्ट अटेम्प्ट करू शकता. स्क्रीनवर तुम्हाला सर्व सब्जेक्ट्स दिसतील. त्यात किती टेस्ट्स अवेलेबल आहेत आणि किती टेस्ट्स तुम्ही ऑलरेडी अटेम्प्ट केलेल्या आहेत हेही शो नसेल. कोणत्याही सब्जेक्टवर क्लिक करा आणि त्याची टेस्ट लिस्ट बघा. टेस्ट्स 4 कॅटेगरीज मध्ये डिव्हाइड केलेले आहेत. ई-दिशा टेस्ट, टीचर टेस्ट, माय टेस्ट आणि वीकली टेस्ट. प्रत्येक कॅटेगरीमध्ये 2 टॅब्स असतात. अटेम्प्टेड, ज्या टेस्ट तुम्ही पूर्ण केले आहेत. अनअटेम्प्टेड, ज्या टेस्ट पेंडिंग आहेत. अनअटेम्प्टेड टेस्टवर क्लिक करा म्हणजे त्याचा इंट्रोडक्शन बॉक्स दिसेल. स्टार्ट टेस्टवर क्लिक करून टेस्ट सुरू करा. तिथे तुम्हाला दिसेल टेस्ट नेम, स्टार्ट टाइम, ड्युरेशन आणि इतर डिटेल्स. टेस्ट दरम्यान तुम्ही पाहाल चालू प्रश्न आणि त्याचे मल्टिपल चॉईस ऑप्शन्स.
नेव्हिगेशन बटन्स, क्लिअर सिलेक्शन, मार्क फॉर रिव्ह्यू, फिनिश टेस्ट. राईट साइडला क्वेश्चन पॅलेट. ग्रीन इज इक्वल टू आन्सर्ड, रेड इज इक्वल टू नॉट आन्सर्ड, ब्लू इज इक्वल टू मार्क फॉर रिव्ह्यू, लाइट ब्लू प्लस टिक मार्क इज इक्वल टू आन्सर्ड अँड मार्क फॉर रिव्ह्यू, व्हाईट इज इक्वल टू नॉट व्हिजिटेड. टेस्ट कंप्लीट झाल्यावर फिनिश टेस्ट वर क्लिक करा. टेस्ट कंप्लीट झाल्यावर फिनिश टेस्ट वर क्लिक करा. पॉपअप मध्ये कन्फर्मेशन द्या आणि गो टू रिझल्ट सिलेक्ट करा. तुमचा परफॉर्मन्स इन्स्टंटली दिसेल. यू आर डन विथ युअर टेस्ट. आता चला रिझल्ट सेक्शन एक्सप्लोर करूया. कॉंग्रॅच्युलेशन्स ऑन कम्प्लिटिंग युअर टेस्ट. आता पाहूया तुम्ही कसा परफॉर्मन्स केला आहे. इथे तुम्हाला तुमच्या सर्व टेस्टची लिस्ट दिसेल. सोबत 2 ऍक्शन बटन्स असतील. रिव्ह्यू टेस्ट. रिव्ह्यू टेस्ट वर क्लिक केल्यावर तुम्ही खालील गोष्टी करू शकता. प्रत्येक प्रश्नाचे करेक्ट आन्सर्स बघू शकता. रेज अ डाऊट वापरून तुमच्या टीचरला डाऊट विचारू शकता. तोच प्रश्न अटेम्प्ट केलेल्या इतर स्टुडंट सोबत डिस्कशन जॉईन करू शकता. एक्सप्लेनेशन वर क्लिक करून डिटेल्ड सोल्युशन पाहू शकता. टेस्ट अनालिसिस वर क्लिक केल्यावर तुम्ही अधिक खोलवर जाऊ शकता. तुमचा परफॉर्मन्स स्टॅट्स, ऍक्युरसी आणि टाइम युसेज बघून तुम्ही कुठे स्ट्रॉंग आहात आणि कुठे इम्प्रूव्हमेंटची गरज आहे हे समजू शकेल. प्रत्येक रिव्ह्यू सोबत तुम्ही अजून स्मार्ट होत जाता. नाव लेट्स मूव्ह टू युअर स्टडी मटेरियल सेक्शन. तुमचा 24/7 लर्निंग साथीदार. वीकली टेस्ट. लॉग इन केल्यावर पॉपअप दिसेल जेव्हा करंट वीक साठी वीकली टेस्ट अवेलेबल असेल आणि तो अजून अटेम्प्ट केलेला नसेल. पॉपअप मध्ये ते सब्जेक्ट्स देखील डिस्प्ले होतील ज्यासाठी वीकली टेस्ट उपलब्ध आहेत. वीकली सायकल मंडे ते संडे पर्यंत चालते. उदाहरणार्थ जर टेस्ट मंडेला क्रिएट केले असेल तर ते अपकमिंग संडे पर्यंत अवेलेबल राहील. तसेच जर टेस्ट एखाद्या इतर दिवशी उदाहरणार्थ ट्यूजडे क्रिएट झाले तरी ते त्या आठवड्याच्या संडे पर्यंत व्हॅलिड राहील. स्टडी मटेरियल. वेलकम टू द स्टडी मटेरियल सेक्शन. तुमची डिजिटल लायब्ररी इनसाइड ई दिशा LMS. इथे तुम्हाला मिळेल PYQs, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, SCERT approved animated videos, chapter wise e-books, last minute revision LMR notes, recorded video lectures आणि live video lectures. फर्स्ट स्क्रीनवर तुम्हाला सर्व सब्जेक्ट्स दिसतील. सोबत किती चॅप्टर्स आणि किती मटेरियल्स अवेलेबल आहेत हेही शोन असेल. कोणताही सब्जेक्ट निवडा आणि त्याची चॅप्टर लिस्ट आणि PYQs बघा. प्रत्येक चॅप्टर सोबत एक प्रोग्रेस बार असेल. तो तुम्ही किती कंटेंट पाहिलं आहे हे सांगेल. म्हणजे तुम्हाला तुमची कंप्लीशन स्टेटस ऑलवेज कळत राहील. व्ह्यू वर क्लिक केल्यावर त्या चॅप्टरचे सर्व रिसोर्सेस ओपन होतील. इथे तुम्ही करू शकता व्हिडिओज वॉच करून कन्सेप्टची डीप अंडरस्टँडिंग, PDFs डाउनलोड किंवा ऑनलाइन रीड, लास्ट मिनिट रिव्हिजन, LMR नोट्स क्विकली रेफर. व्हिडिओज प्ले करण्यासाठी तुम्हाला एड्युलाइट व्हिडिओ प्लेअर लागेल. जर तो इन्स्टॉल्ड नसेल तर इन्स्टॉल्ड एड्युलाइट प्लेअर वर क्लिक करा आणि स्टेप्स फॉलो करा. यामुळे तुमच्या व्हिडिओचा प्रोग्रेस ट्रॅकिंग ऑटोमॅटिक होतो. आता तुमचे स्टडी रिसोर्सेस रेडी आहेत. चला पाहूया कसे तुम्ही डिस्कशन्स मधून कनेक्ट किंवा कोलॅबोरेट करू शकता. तसेच स्टडी मटेरियल सेक्शन मध्ये सर्च ऑप्शन उपलब्ध आहे.
तुम्ही सिलेबस मधील कोणताही टॉपिक सर्च करू शकता आणि तुम्हाला लगेच पूर्ण कन्सेप्ट मिळेल, जसे पीडीएफ्स, व्हिडिओज आणि लास्ट मिनिट रिव्हिजन्स, सगळे कीवर्ड्स वर आधारित. बुकमार्क फॅसिलिटी. बुकमार्क फीचर युजर्सला त्यांचे स्टडी मटेरियल सेव्ह करण्याची सुविधा देते, जेणेकरून ते नंतर माय बुकमार्क मॉड्यूलमध्ये पटकन ऍक्सेस करू शकतील. या मॉड्यूलमध्ये बुकमार्क व्हिडिओज, पीडीएफ्स आणि एलएमआरची लिस्ट डिस्प्ले होते. डिसेंडिंग ऑर्डर बाय डेट मध्ये, म्हणजे सर्वात रिसेंटली ऍडेड आयटम्स आधी दिसतात. युजर स्टडी मटेरियल मॉड्यूल मधून बुकमार्क्स ऍड करू शकतात, जिथे प्रत्येक व्हिडिओ, पीडीएफ आणि एलएमआरच्या बाजूला बुकमार्क आयकॉन उपलब्ध आहे. डिस्कशन्स. वेलकम टू द डिस्कशन सेक्शन, तुमचं स्पेस फॉर स्मार्ट कन्व्हर्सेशन आणि शेअर्ड लर्निंग. इथे तुम्ही पाहू शकता सर्व डिस्कशन्स जे तुम्ही टेस्ट क्वेश्चन्स किंवा लर्निंग टॉपिक्स वर सुरू केले आहेत. हायलाइट डिस्कशन लिस्ट स्क्रीन. कोणत्याही डिस्कशनवर व्ह्यू क्लिक करा. जुन्या कॉन्व्हर्सेशन रिव्हिजिट करण्यासाठी, फॉलोअप करण्यासाठी किंवा तुमच्या पियर्स आणि टीचर्सच्या रिप्लाईज चेक करण्यासाठी. हे डाऊट्स क्लिअर करण्याचा, आयडियाज एक्सचेंज करण्याचा आणि एकत्र शिकण्याचा परफेक्ट मार्ग आहे. आता पाहूया तुमचं डाऊट्स सेक्शन, जिथे प्रत्येक क्वेश्चनला आन्सर मिळतो. डाऊट्स. हा तुमचा डाऊट्स सेक्शन आहे. तुमच्या सर्व क्वेरीजसाठी एक पर्सनल हेल्प डेस्क. इथे तुम्हाला आधी विचारलेले सर्व डाऊट्स दिसतील. ओपन टॅबमध्ये जे डाऊट्स दिसतात ज्यांना अजून रिस्पॉन्स मिळालेला नाही, तर आर्काइव्ह टॅबमध्ये ते डाऊट्स आहेत ज्यांना उत्तर मिळालेले आहे. हायलाइट, ओपन, आर्काइव्ह टॅब्स. जर तुम्ही आर्काइव्ह केलेल्या डाऊटला रिप्लाय केला तर तो ऑटोमॅटिक पुन्हा ओपन टॅबमध्ये येतो पुढील डिस्कशनसाठी. सिंपल, इंटरॅक्टिव्ह आणि टीचर कनेक्टेड, हेच ई दिशा लर्निंग इन ऍक्शन आहे. दिशा दीदी, युअर डाऊट सॉल्व्हिंग गाईड. वेलकम टू दिशा दीदी, तुमचे स्मार्ट लर्निंग कंपॅनियन ई दिशा LMS मध्ये. गॉट अ क्वेश्चन? दिशा दीदी नेहमी रेडी आहे हेल्प करण्यासाठी, एनी टाइम, एनीवेअर. तुम्ही एखाद्या टफ कन्सेप्ट मध्ये स्टक असाल किंवा क्विक क्लॅरिफिकेशन हवी असेल तर फक्त तुमचा डाऊट विचारा. दिशा दीदी एक्सप्लेन करेल, गाईड करेल आणि सपोर्ट देईल. तुम्ही तुमच्या प्रॉब्लेमचे इमेजेस पण अटॅच करू शकता, जसे मॅथ क्वेश्चन, डायग्राम किंवा पॅरेग्राफ, आणि दिशा दीदी सेकंड्स मध्ये अॅनालाइज करून तुम्हाला योग्य सोल्युशन देईल. Here is how to get started. 1. तुमच्या ई दिशा LMS अकाउंट मध्ये लॉग इन करा. 2. तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर एंटर करा आणि फोनवर आलेला OTP टाका. 3. डॅशबोर्डवर दिशा दीदी आयकॉनवर क्लिक करा. 4. तुमचा क्वेश्चन टाईप करा किंवा तुमच्या डाऊटची इमेज अपलोड करा. 5. सेंड वर क्लिक करा आणि बाकी दिशा दीदी सांभाळेल. तुम्हाला इन्स्टंट एक्सप्लेनेशन्स, स्टेप बाय स्टेप सोल्युशन्स आणि एक्स्ट्रा लर्निंग टिप्स मिळतील. हे सगळं पर्सनलाइज फक्त तुमच्यासाठी. इट्स लाईक तुमचा पर्सनल डिजिटल ट्युटर, ऑलवेज अवेलेबल, ऑलवेज रेडी टू हेल्प यू लर्न बेटर. म्हणून नेक्स्ट टाइम तुम्ही स्टक असाल, हेजिटेट करू नका. फक्त दिशा दीदीला विचारा आणि कॉन्फिडंट राहून तुमची लर्निंग जर्नी कंटिन्यू करा. सेक्शन 9. प्रोग्रेस डॅशबोर्ड. वेलकम टू युअर प्रोग्रेस डॅशबोर्ड, तुमचा पर्सनल रिपोर्ट कार्ड इन मोशन. इथे तुम्ही पाहू शकता टोटल नंबर ऑफ टेस्ट, तुम्ही किती अटेम्प्टेड केलेत, किती पेंडिंग आहेत,
टोटल व्हिडिओ ड्युरेशन आणि वॉच टाइम. हायलाइट, डॅशबोर्ड समरी कार्ड्स. हा स्टॅक्ड बार ग्राफ दाखवतो की प्रत्येक सब्जेक्टमध्ये तुम्ही किती टेस्ट अटेम्प्ट केलेल्या आहेत, निवडलेल्या टाइम इंटरवल मध्ये. सब्जेक्ट्स लेफ्ट कडे दिसतात आणि डेट्स खाली दिसतात. प्रत्येक बार डे वाईज स्टॅक्ड आहेत, ज्यामुळे तुम्हाला पटकन समजते की कोणते सब्जेक्ट्स जास्त किंवा कमी अटेम्प्ट झालेत. तुम्ही लास्ट 7 डेज, लास्ट 14 डेज किंवा लास्ट 1 मंथ निवडून तुमचा प्रोग्रेस ओव्हर टाइम पाहू शकता. तुम्ही ही माहिती सब्जेक्ट वाईज किंवा ओव्हरऑल पाहू शकता, जेणेकरून तुमचा प्रोग्रेस स्पष्ट दिसेल. कुठल्याही चार्टवर क्लिक केल्यास तुम्हाला डिटेल्ड इनसाइट्स मिळतील तुमच्या टेस्ट परफॉर्मन्स आणि व्हिडिओ कंप्लीशन बद्दल. एक एक्साइटिंग न्यू फीचर, डेली बार चार्ट ऑफ अटेम्प्टेड टेस्ट्स विथ डेट फिल्टर्स. टेस्ट अटेम्प्ट्स बार ग्राफ. ही स्टॅक्ड बार ग्राफ दाखवते की निवडलेल्या टाइम इंटरवल मध्ये लास्ट 7 डेज, लास्ट 14 डेज किंवा लास्ट 1 मंथ तुम्ही किती टेस्ट्स अटेम्प्ट केलेले आहेत वेगवेगळ्या सब्जेक्ट्स मध्ये. सब्जेक्ट्स वाय ऍक्सिस वर दिसतात आणि प्रत्येक बार त्या सब्जेक्ट मध्ये केलेल्या टेस्ट अटेम्प्ट्सची काउंट दाखवते, डे वाईज स्टॅक्ड. एक्स ऍक्सिस वर सिलेक्टेड इंटरवल मधील कॉरेस्पॉन्डिंग डेट्स दाखवले आहेत, ज्यामुळे तुम्ही पटकन ओळखू शकता की कोणते सब्जेक्ट्स जास्त किंवा कमी अटेम्प्ट झाले आहेत ओव्हर टाइम. डॅशबोर्ड. वेलकम टू युअर ई दिशा डॅशबोर्ड, युअर लर्निंग हेडक्वार्टर्स. इथे तुम्ही तुमच्या सेट गोल्सकडे किती जवळ पोहोचलात हे इन्स्टंटली पाहू शकता. हा पाय चार्ट तुम्हाला सब्जेक्ट वाईज प्रोग्रेस दाखवतो आणि खाली असलेला बार चार्ट तुम्हाला गोल पर्सेंटेज आणि ऍक्च्युअल परफॉर्मन्स कम्पेअर करून दाखवतो. हे सगळे इनसाइट्स आपोआप कॅल्क्युलेट होतात. तुमच्या टेस्ट्स, चॅप्टर वेटेज आणि क्वेश्चन डिफिकल्टी लेव्हल्सवर आधारित. म्हणून तुम्हाला दिसणारा प्रत्येक परिणाम तुमच्या एफर्टचं खरं प्रतिबिंब आहे. अँड दॅट्स इट. आपण संपूर्ण ई दिशा लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम एक्सप्लोर केलं, साइन इन पासून सक्सेस पर्यंत. आता तुमचा लर्निंग जर्नी पॉवर्ड आहे डेटा, गोल्स आणि ग्रोथने. वेलकम अगेन टू ई दिशा, वेअर लर्निंग बिकम्स लिमिटलेस.